आणि आता 36 जिल्ह्यांमधल्या इतरही घडामोडी अगदी झटपट। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी ठाकरे बंधूंकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलं। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। बाळासाहेब ठाकरे कला दालनाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे कला दालन बाळासाहेब ठाकरे यांच्या बाळ ते बाळासाहेब या प्रवासातील संघर्ष आणि शिवसेनेच्या वाढीचं दर्शन घडवतं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 13वी पुण्यतिथी आहे। रिगल सिनेमा इथल्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे नेते पोहोचले। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांनी अभिवादन केलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा 13वा स्मृतिदिनाच्या निमित्तानं खासदार संजय राऊतांनी ट्विट केलं। ज्यांच्यामुळे मी घडलो असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना, तसंच असा पुरुष सिंह होणे नाही असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा 13वा स्मृतिदिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही ट्विट केलं। बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी बाण्याने आणि मुक्तहस्ते विरोधकांवर शब्दांचा मारा केला। त्यांच्या व्यंगचित्रांनी अनेकांना घायाळ केलं। महाराष्ट्राचा इतिहास ज्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं ट्विट करत अभिवादन केलं। अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांना पत्र लिहिलंय। पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये घेण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली। तसंच पुणे जमीन घोटाळा प्रकरणी कागदपत्र सादर करण्याचीही विनंती केली आहे। राज्यात आणखी एक 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। अजित पवारांनी रुग्णालय PPP तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा आरोप दमानिया यांनी केला आणि तेरणा ही माजी मंत्री पद्मसिंह पाटलांची संस्था आहे। CNG पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात CNG पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। गेल कंपनीच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं त्याचा परिणाम CNG पुरवठ्यावरती झाला आणि त्यामुळे CNGवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। मुंबईमधील CNG गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं ठाणे, नवी मुंबई, मुंबई MMR क्षेत्रातील CNG गॅस पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात आणि त्यामुळे रिक्षा, ओला चालकांमधील त्यांना फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळतं। नाशिकमधील गंगापूर रोड भागातील भोसला मिलिटरी शाळेच्या आवारात बिबट्या दिसल्यानं एकच खळबळ उडाली। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनाने शाळेला सुट्टी दिली। 2 दिवसांपूर्वी शाळेपासून काही अंतरावर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं। देहू-रोडच्या मामुर्डी गावातील शेतकरी हवालदिल झाले असून देहू-रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाने निर्मिती केलेल्या गटारीच्या पाण्याने शेती उजाड झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं। प्रशासनाने जागे होऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। जालन्यामधील अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव गावातील कैलास खोमणे या शेतकऱ्यानं 2 एकर मोसंबी बागेवर JCB चालवलाय। मोसंबीला कवडीमोल दर मिळत असल्यानं हतबल होत शेतकरी खोमणेंनी हा निर्णय घेतला। अहिल्यानगरमधील कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे सोनेवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार एका शेतकऱ्याने कॅमेऱ्यात कैद केलेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली। महाबळेश्वर शहरानजीक खादी ग्रामोद्योग परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं CCTV कॅमेऱ्यात कैद झालंय। या दरम्यान बिबट्याने एका कुत्र्याचा फडशा पाडल्याची माहिती मिळते। शहर परिसरासह महाबळेश्वर रस्ता, डचेस रस्ता याच्यासह परिसरात बिबट्याचा वावर वाढलाय। अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बहुल मेळघाट दुर्गम भागात गेल्या 5 महिन्यात 65 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला। या मृत्यूची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि यावेळी राज्य सरकारच्या निर्दयी कारभारावर संताप व्यक्त केला गेला। धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा खाली आला असून उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून थंडीचं प्रमाण वाढत असून या हंगामातील सर्वाधिक निच्चांकी तापमान 6.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे। अकोल्यात देखील गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवते। केवळ एका आठवड्यात तापमान तब्बल 10 अंश सेल्सिअसने घसरलं असून सध्या अकोल्यातील किमान तापमान 12.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरडा नदीवरही थंडीचा ठसा स्पष्टपणे दिसतोय। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातल्या टाकळीत लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात धरून तरुणाने हल्ला केला आणि या हल्ल्यात अभय कुमार रायगोंडा पाटील गंभीर जखमी झाला असून त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या मुलीचं बोट तुटलंय।
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील झोळेवाडी इथे एक 7 फूट लांबीचा भला मोठा अजगर आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली होती। मात्र तातडीने सर्पमित्र आणि वनविभागाने धाव घेत या अजगराला सुरक्षितपणे पकडून त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं। निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्यासह 17 जणांविरोधात कोथरूड पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली। घायवळसह त्याचा भाऊ आणि टोळीवर चौथा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। कुबरे बंधूंचे 10 फ्लॅट बळकावल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील तिवसा बसस्थानकासमोर भीषण दुचाकी अपघातात संजय पाटील या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। सोबत असलेली एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे। अपघातानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली आणि अचानक पेट घेऊन पूर्णपणे जळून खाक झाली। गंगाखेड शहरामध्ये रोड रोमिओंचा उच्छाद वाढलाय। मुलींची छेड का काढली असा जाब विचारणाऱ्या पालकांना मारहाण करण्यात आली। तसंच दगडफेक करत दुकानाचं नुकसान केल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये 9 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मालेगावमध्ये एका 24 वर्षीय नराधमाने 3 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून तिची निर्गुणपणे हत्या केली। संजय खैरनार असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। मालेगावमध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। मालेगाव महामार्गावर रास्ता रोको करत टायर जाळून निषेध करण्यात आला। अमळनेर पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चोरी प्रकरणातील 2 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आणि जळगाव कारागृहात जागा नसल्यानं त्यांना नंदुरबार कारागृहात हलवताना दोंडाईच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। ठाण्यातील कोपरीत मोकळ्या मैदानात पार्क केलेल्या 9 दुचाकी जाळल्या। दारू पीत असताना मित्रांचा आपापसात वाद झाला आणि या वादात या दुचाकी जाळल्या। दुचाकी जाळणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आता बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या 3 नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी गर्दी केली। गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या मोठ्या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसनं काही दिवसांपूर्वीच कविता पोरेड्डीवार यांना उमेदवारी जाहीर केली होती। भाजपनं मात्र आज नाट्यमयरित्या शेवटच्या क्षणाला सस्पेन्स ठेवत प्रणवती निंभोरकर यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर या ठिकाणी भाजपनं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या 3 नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। आपण बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने गर्दी आहे। काँग्रेस आणि भाजप या दोघांकडून आज या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलं। महत्वाचं म्हणजे या ठिकाणी भाजपचं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण राहील याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या। शेवटच्या क्षणी आश्चर्याचा धक्का देत भाजपनं प्रणवती निंबोरकर यांचं नाव जाहीर केलं आहे। महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर काँग्रेसने कविता पोरेड्डीवार यांना उमेदवारी दिली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी शहर विकास आघाडी स्थापन केलेली आहे। त्यामुळे एकूणच या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहर विकास आघाडी अशा पद्धतीने लढत होण्याची शक्यता दिसून येत आहे। आणि आरमोरी या 2 नगर परिषदा सुद्धा खूप महत्वाच्या आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा दिवस संपला असला तरी बाकीच्या दिवसातल्या ज्या राजकीय घडामोडी आहेत ते बघावं लागेल। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। आता राज्यामध्ये आणखी एक 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी। अजित पवारांनी रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा आरोप दमानियांनी केला। तेरणा ही माजी मंत्री पद्मसिंह पाटलांची संस्था आहे। दरम्यान एकदाचा अख्खा महाराष्ट्र राजकारण्यांच्या घशात घालून मोकळा व्हा असं म्हणत दमानियांनी अजित पवारांवर निशाणा साधला। ज्या पद्धतीने शताब्दी रुग्णालय आणि मुंबईतील इतर अनेक रुग्णालये ही पीपीपी अंतर्गत चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला, याचविषयी बोलण्यासाठी अंजली दमानिया जी आपल्यासोबत आहेत। ताई, खरं तर ज्या पद्धतीचे आरोप करण्यात येतात, 500 कोटीहून अधिकचा हा घोटाळा समोर येतोय। अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे लागेबांधे सुद्धा यामध्ये पाहायला मिळतात। खरं कसं आहे की आत्ताच्या घटकेला आपण बघतोय, जेवढे सरकारी भूखंड म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा, गार्डन्स म्हणा, आता तर कळलं आहे की 25 स्विमिंग पूल देखील हे पीपीपी तत्वावर दिले जात आहेत। तर मुळात म्हणजे पीपीपी इटसेल्फ हे एक मोठं फ्रॉड आहे
आणि हे का केलं जात आहे? कारण ह्या मार्गाने या सगळे भूखंड म्हणा, हे सगळ्या प्रॉपर्टी ज्या खरं सरकारच्या आहेत, म्हणजे आपल्या जनतेच्या आहेत, आपल्या कराच्या पैशांनी बनवलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी या राजकारण्यांच्या घशात घालायचा हा एक सुंदरसा मार्ग या सगळ्या राजकारण्यांनी तयार केला आहे. तर आताच्या घटकेला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही खरं करण्याची गरज काय? हे बांधलं कोणी हॉस्पिटल? BMCनी. पैसा कोणाचा होता? 500 कोटी आपला, करदात्यांचा. कोणासाठी बांधलं? तर ती गरीब लोकांना, म्हणजे 580 बेड्सचं हे हॉस्पिटल आत्ता बांधलं आणि टेंडर होऊन PPP तत्वावर दिलं गेल्यानंतर ह्याच्यात फक्त 264 बेड ही फक्त येलो आणि ऑरेंज कार्डसाठी मिळणार आहेत. म्हणजे बाकीची बेड हे सर्रास तिथे पैसे बनवण्याचे धंदे होणार आहेत आणि मग त्या 264 सुद्धा मिळेल की नाही ही शंका आहे. आत्ताच्या घटकेला स्वास्थ्य सेवा याच्यात खूप मोठा फ्रॉड चाललाय. मी मध्ये जो ड्रग्ज मध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही, जे आपलं श्रद्धास्थान आहे, तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे, तिथे जो माणसानी ड्रग्ज मध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला. ते राणा जगजित सिंग ते आता हा ट्रस्ट बघतात. म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही, तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत